बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीने। खालच्या भाषेत बोलू नका हे तुमच्या पक्षातल्यांना सांगा। राज ठाकरेंनी मोदीच्या व्हिडिओ संदेशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। विद्यार्थ्यांची डोकी फोडली त्याला कोण जबाबदार आहे, साचून राहिलेल्या गोष्टींचा उद्रेक झालाय असं देखील राज ठाकरे म्हणाले। पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबियांची कोण माफी मागणार, मोदींचं कौतुक करणारे परदेशात का राहतात असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। कोणाच्याही बाबतीमध्ये अशा प्रकारची खालच्या थरातली भाषा ही वापरली जाऊ नये हे मला 100% मला मान्य आहे पंतप्रधानांचं। मला पंतप्रधानांना फक्त एवढंच सांगायचंय, हे तुमच्या पक्षातल्या लोकांना पण सांगा। मोदींनी सांगितलं की आज मी म्हणे त्या सगळ्या ज्यांनी कोणी ट्रोल बिल केले त्यांना मी सगळ्यांना माफ करतो। या नीटच्या परीक्षांचे पेपर फुटल्यानंतर ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आई वडिलांची कोण माफी मागणार? मोदीजींनी खूप चांगलं काम केलंय, मोदीजी देशाला मोठं करतायत, मोदीजी देशामध्ये काय काय उद्योग आणतायत, हे आणतायत वगैरे वगैरे अशी मुक्ताफळं जी आत्ता केली तो कोण? आर माधवन ना, तो आर माधवन विचारा कुठे राहतो? हा आर माधवन दुबईमध्ये स्थायिक झालेला आहे। यांना जर समजा या देशाबद्दल आहे प्रेम, या देशातल्या पंतप्रधानांबद्दल प्रेम आहे, ते विकास करतायत हा जर समजा ह्यांना विश्वास आहे, हे परदेशात का जाऊन राहतायत? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।